135. सोनियाचे ताट क्षीरीने भरिले, भक्षावया दिले श्वाना लागी. मुक्ता फळहार खरासी घातला, कस्तुरी सुकराला चोजविले. वेदपरायण बधिरा सांगे ज्ञान, तयाची ते खून काय जाणे. तुका म्हणे ज्याचे तोची एक जाणे, भक्तीचे महिमान साधू जाणे. मधुर दुधाची गोड खीर केली, ती सोन्याच्या ताटात ओतली आणि ते ताट कुत्र्यापुढे ठेवले. सुंदर पाणीदार मौल्यवान मोत्याचा हार गाढवाच्या गळ्यात घातला. उंची दुर्मिळ कस्तुरीचा सुवास घेण्यासाठी डुकराच्या नाकापुढे धरली. वेदांत समजून सांगण्यात निष्णांत असणाऱ्या वेदांतीने एका बहिऱ्याला सांगितला तरी त्याला त्यातले रहस्य कळेल का? तुकाराम महाराज म्हणतात, ज्या विषयात पारंगत आहे त्यालाच त्यातले मर्म कळते, त्याप्रमाणे साधूला भक्तीचे मर्म कळते. 136. ऐसा हा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया. संसार करिता म्हणती हा दोषी, टाकिता आळसी पोटपोसा. आचार करिता म्हणती हा पसारा, न करिता नरा निंदिताती. संत संग करिता म्हणती हा उपदेशी. एरा अभाग्यासी ज्ञान नाही, धन नाही त्यासी ठाईंचा करंटा. समर्थासी ताठा करिता ती, बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ. न बोलता सकळ म्हणती गर्वी, भेटीसी नव जाता म्हणती हा निष्ठुर. येता जाता घर बुडविले, लग्न करो जाता म्हणती हा मातला. न करीती झाला नपुंसक, निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ. पातकांचे मूळ पोरवडा, लोक जैसा ओक धरिता धरवेना. अभक्ता जिरेना सत्संग, संत संग. तुका म्हणे आता ऐका वचन, तेजोनी या जन भक्ती करा. आपल्या चांगुलपणाचा नाव लौकिक असावा म्हणून धडपडणारा मनुष्य निराश होऊन देवाला तक्रार सांगतो. हे पतित पावन देवराया, बघ रे, संसार करावा तर दोषी म्हणतात, तो सोडून परमार्थ करावा तर आळशी पोटपोसा म्हणतात. धर्माचरण करावा तर बाजार मांडला आहे म्हणून न करावा तर भ्रष्ट म्हणतात. सत्संग करावा तर ज्ञानी उपदेशी म्हणून उपहास करतात. नाही करावा तर या करंट्याला संतसंग घडणार नाही, ज्ञान होणार नाही. ज्याच्याजवळ धनसंपत्ती नाही त्याला जन्मदरिद्री म्हणतात. बोलले तर वाचाळ, न बोलावे तर ताट आहे. आपताला भेटायला गेला नाही तर निष्ठुर, जावे तर लोचट म्हणतात. लग्न केले तर उन्मत, नाही केले तर नपुंसक म्हणतात. पोटी संतान नसले तर चांडाळ, पुष्कळ लेकरे असली तर पापाची फळे दारिद्र्याचे कारण म्हणतात. लोक हे ओकारी सारखे असतात, ओकारी आवरता येत नाही. त्याप्रमाणे लोकांच्या टीकेपासून लौकिकाचे रक्षण करता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून ज्याला स्वहित साधायचे आहे त्याने लोकाची पर्वा न करता हरिभक्ताचा प्रांजळ मार्ग आदरावा. 137. धर्मरक्षवयासाठी करणे आटी आम्हासी, वाचा बोलो वेदनीती. करू संती केले ते, न बाणता स्थिती अंगी. कर्मत्यागी तो तुका म्हणे अधमत्यासी, भक्तदुषी हरीची. वेदप्रणित धर्माचे अवलंब हेच मानवी जीवनाचे सार्थक आहे. या धर्माच्या रक्षणासाठी आम्हाला परिश्रम करावे लागतात. धर्मासंबंधी वेदाने जी नीती तत्वे आचारसंहिता तीच आम्ही अभंगवाणीतून जगाला स्पष्ट करून सांगू इच्छितो. ज्या वैष्णव धर्माचे भक्तीने अपहरण केले तेच आम्ही करू. ब्रह्मनिष्ठा प्राप्त झाली नाही तोच जो कर्माचा त्याग करतो जो लबाड आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हरिभक्तीला दोष देणारा अधम आहे. 14 भुवने 138. 14 भुवने जयाचे पोटी, तोची आम्हा आम्ही कंठी साठविला. काय एक उने आमुची एक घरी, ओळंगती द्वारी रिद्धी सिद्धी. असुर जयाने घातले तोडरी, आम्हासी तो जोडी कर दोन्ही. रूपरेखा नाही जयासी आकार, आम्ही तो साकार भक्ती केला. अनंत ब्रह्मांडे जयाची अंगी, समान तो मुंगी आम्हासाठी. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, झालो हे निराळी ठेवूनी आशा. 14 भुवने ज्याच्या ठिकाणी एकत्र आली आहेत त्याला आम्ही आमच्या कंठात धारण केले आहे. नामस्मरण करतो.
असे असताना आमच्याकडे काहीही कमी नाही. प्रत्यक्ष रिद्धी सिद्धी आमच्या सेवेत तत्पर आहे. शक्ती संपन्न असुराला पराभूत करणारा देव आमच्याकडे पुढे मात्र विनम्र असतो. आकार वर्ण रूप रंग देऊन आम्ही त्याला भक्तीच्या सामर्थ्याने साकार केले आहे. ज्याच्यामध्ये संपूर्ण ब्रह्मांड साठविले त्याने आमच्या आवडीसाठी लहानसे रूप धारण केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही देवाहून शक्तिमान आहोत कारण आम्ही आसक्ती सोडून त्याची भक्ती केली. 139. केला मातीचा पशुपती, परी मातीसी काय महती. शिवपूजा शिवासी पावे, माती माती माझी सामावे. तैसे पूजिती आम्हा संत, पूजा घेतो भगवंत. आम्ही किंकर संतांचे दास, संत पदवी नको आम्हास. केला पाषाणाचा विष्णू, परी पाषाण नवे विष्णू. विष्णू पूजा विष्णूसी अर्पे, पाषाण राहे पाषाण रूपे. केली काशांची जगदंबा, परी कांसे नवे अंबा. पूजा अंबेची अंबेला घेणे, कांसे राहे कांसेपणे. ब्रह्मानंद पूर्णा माझी, तुका म्हणे केली कांजी. ज्याची पूजा तेनेची घेणे, आम्हा पाषाण रूप राहणे. मातीचे शिवलिंग केल्यावर आम्ही मातीची पूजा करीत नाही, त्यातील देवांची पूजा करतो. देव म्हणून भाव ठेवतो. भक्ताचा भाव जाणून देव मूर्तीमध्ये प्रकट होतो. पूजेनंतर शिवलिंगाचे विसर्जन केल्यावर माती मातीत मिसळते. पूजा केल्याचे समाधान भक्ताच्या हृदयात जाते. संत समजून आमची पूजा केल्यावर ती पूजा आमच्या हृदयातील भगवंत स्वीकारतो. आम्ही संतांचे दास सेवक आहोत. संत पदवी आम्हाला नको आहे. पाषाणाची विष्णू मूर्ती किंवा कास्य धातूची जगदंबा मूर्ती यांची पूजा विष्णू जगदंबा यांना समर्पित होते. पाषाण धातू जागेवर राहतात. तुकाराम महाराज म्हणतात, व्यापक परमेश्वर रूपाची पूजा त्याला परिमित सगुण रूप देणे सुलभ आहे. आम्ही मात्र पाषाण रूपाने राहतो. 140. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविती विठोबाचे. एरा मान विधी पाळ पुराणाते, देवाची ती भूते म्हणोनिया. सर्व भावे झालो वैष्णवांचा दास, करीन त्यांची आस उच्चिष्टांची. तुका म्हणे जैसी आवडती हरिदास, तैसी नाही आस अनेकांची. जे सतत विठ्ठल भक्तीत मग्न आहे ते सज्जन माझे प्रिय सोबती आहेत. इतर प्राणी मात्रांना ती देवाची प्रतिरूपे आहेत म्हणून शास्त्रार्थाचे पालन करणाऱ्याच्या दृष्टीने पाहतो. वैष्णवांचा मी सर्व भावे दास झालो आहे. मला सतत त्यांच्या उष्ट्या घासाची भूक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हरिदासाचा सहवास मला आवडतो, तसा इतरांचा नाही. दया तिचे नाव भूताने पाळन, दया तिचे नाव भूतांचे पाळन. आनिक निर्दळन कंटकांचे, धर्मनीतीचा हा एकावा व्यवहार. निवडिले सार असारते, पाप त्याचे नाव न विचारिता नीत. भलतेची उन्मत्त करी सदा, तुका म्हणे धर्मरक्षावयासाठी. देवासही आटी जन्मनेने घेणे. सर्व प्राणी मात्रांचे रक्षण करणे तसेच सज्जनांचा निरापराध्यांना छळणाऱ्या दुर्जनांचा शासन करणे या वृत्तीला दया म्हणतात. धर्मनीतीच्या श्रवणामुळे मी हा अयोग्य विचार करून या योग्य विचाराचा पुरस्कार करून केला. नीती धर्माचा विचार न करता उन्मत्त लोक स्वैराचाराने गरीब जनतेवर साधू संतांशी अन्यायाने वागतात. तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्येकाने स्वधर्माचे आचरण करावे, नाहीतर धर्मनीतीच्या रक्षणासाठी देवाला अवतार घेण्याचे कष्ट घ्यावे लागतील. 142. करावे गोमटे बाळा माते ते उमटे. आपुलिया जीवाहुनी असे वाले ते जननी. वियोग तो तीस त्याच्या उपचारे विष. तुका म्हणे पाये डोळा सुखावे त्या न्याये. आपल्या बाळाचे कल्याण व्हावे अशी प्रत्येक मातेची अपेक्षा असते. प्राणाहून प्रिय असलेल्या लेकराचा विरह झाल्यावर तिला किती सुखकारक उपचार केले तरी तिला ते नकोसे वाटतात, विषा समान वाटतात. तुकाराम महाराज म्हणतात, तळपायावर शीतल उपचार केले की डोळ्यांना थंडावा वाटतो, त्याप्रमाणे माय लेकरांचे नाते असते. 143. कन्या सासुरासी जाये
मागे परतोनी पाहे. तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. चुकली या माय बाळा हुरहुर पाहे. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. लग्न झाल्यावर मुलगी सासरी चालली की ती मागे वळून पुन्हा पुन्हा मायबापाकडे पाहते. याप्रमाणे तुकोबाच्या मनाची अवस्था झाली आहे. भगवंता तुम्ही पुन्हा कधी भेटणार असे व्याकुळ होऊन ते देवाला विचारतात. लहान बाळ आईसमोर दिसत नसले की भिरभिर पाहते. पाण्यातून मासळी बाहेर काढले की तडफडते. तशी माझ्या मनाची अवस्था झाली आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. हाती होन दाविती वेना करीती लेकींची धारणा. ऐसे धर्म झाले कली पुण्यरंक पाप बळी. सांडिले आचार द्विज चाहाड झाले चोर. टिळे लपविती पातडी लेती विजार कातडी. बैसोनिया तंता अन्योविन पीडिता लोका. मुद बखलीने तेल तूप साबण केणे. निचाचे चाकर चुकली या खाती मार. राजा प्रजा पिढी क्षेत्री दुश्चितांशी तोडी. वैश्य शूद्राधिक हे तो सहज नीच लोक. अवघे बाह्य रंग आत हिरवे वरी सोंग. तुका म्हणे देवा काय निद्रा केली धावा. उपवर मुलगी आहे म्हणून विवाह चोक्क. वराकडील मंडळी तिला पाहण्यासाठी आली की मुलीचा पिता पैसे घेऊन मुलीची किंमत करतो. कलियुगात हा अधर्मच धर्म झाला. त्यामुळे पाप बलिष्ठ पुण्य क्षीण झाले. ब्राह्मण गंध लावणे पंचांग पाहणे धर्मग्रंथांचे वाचन असे ब्रह्मकर्मावर सोडून चहाड्या चोऱ्या करू लागले. विजारी घालून त्यावर कातडी पट्टे घालू लागले. न्यायाधीश निरापराध्यांना शासन करतात. तेल तुपाचा हिशोब लिहितात. नीचाचे नोकर सेवेत कसूर झाला की भरपूर मार खातात. राजा प्रजेला पिटतात लुटतात. गरीब लोकांना तोडून बोलतात. सुशिक्षित लोकांची ती दशा. मग अज्ञानी लोकांचे काय वर्णन करावे. ते तर सामान्य अवस्थेत राहतात. अंतःकरण विस्मय परंतु वरवर चांगुलपणाचे सोंग आणतात. तुकाराम महाराज म्हणतात देवा एवढा अनर्थ घडतो तरी तुम्ही कसे झोपलात. सत्वर जागे व्हा.